नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रोशन कातकडे जीव ॲग्री तर्फे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण एक प्रयोगशील उत्पादक शेतकरी यांचा आपण आज अनुभव ऐकणार आहोत। चला तर बघूया। सुभाष श्रीराम पाटील, मुक्काम पोस्ट कोलवड, तालुका जिल्हा बुलढाणा। आणि मी स्वतः म्हणजे असे मिळून जवळजवळ आमची 50 ते 60 एकर शेती। त्याच्यात पेरू, खरीपामध्ये सोयाबीन आणि रब्बीमध्ये हरभरा। त्यात 10-11 एकर क्षेत्र जवळपास पेरूच आहे, 2-1 एकर सीताफळ आहे आणि बाकी मका हरभरा आहे डॉलर, काही हरभरा जॅकी आहे, मका आहे जवळजवळ 4 एकर, 4 एकर करडी आहे आणि 4 ते 5 एकर गहू। आपण जैव पोटॅशचा वापर हा सोयाबीनमध्ये शेंगा भरायच्या वेळेस करतो आणि पेरूलाही सुद्धा जेव्हा फळं लागतात तेव्हा त्यावेळेसही जैव पोटॅशचा, सीताफळाला सुद्धा सीताफळं मोठे होण्याकरता आपण जैव पोटॅशचा वापर करतो। त्यानंतर हरभऱ्यामध्ये सुद्धा हरभरा भरताना पोटॅशचा वापर करतो। तसंच मक्यामध्ये सुद्धा कणस लागल्यानंतर जैव पोटॅशचा वापर आपण हमखास करतो आणि त्याचे रिझल्टसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे आलेले आहेत। मागील वर्षापासून जेव्हापासून आम्ही जैव पोटॅश वापरायला लागलो तेव्हापासून सोयाबीनमध्ये मागच्या वर्षी जवळपास सोयाबीनचं ॲव्हरेज वाढलं। त्याच्या अगोदर जेव्हा आम्ही जैव पोटॅश घेत नव्हतो तेव्हा 8 ते 9 क्विंटलच सोयाबीन होतं। मागच्या वर्षी जवळपास 10 ते 11, काही शेतात 12पर्यंत सोयाबीनचं ॲव्हरेज जैव पोटॅशमुळे गेलं। आणि याच्यातसुद्धा पेरूमध्ये सुद्धा जैव पोटॅशमुळे अतिशय भरपूर माल मागच्या वर्षी निघाला। अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट हा जैव पोटॅशमुळे आलेला आहे। त्याचा दानाही बोल्ड झाला आणि वजनही वाढलं आणि एकरी उत्पन्नही वाढलं। तसंच हरभऱ्यामध्ये सुद्धा डॉलरमध्ये एक तर बोल्ड झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा एकरी ॲव्हरेज जवळपास मागच्या वर्षी 13 ते 13.5 क्विंटल पर एकर आलं। अतिशय चांगल्या प्रकारचं ॲव्हरेज हे मागच्या वर्षी जैव पोटॅशमुळे आलं। त्याच्या अगोदर जास्तीत जास्त 7 ते 8 क्विंटल ॲव्हरेज आहे। याचा परिणाम एकच आहे की मी जवळपास या भागात जिथं काही कार्यक्रम असतात अशा ठिकाणी मी मागच्या वर्षीचा जो अनुभव आला आणि आता यावर्षीचा जो अनुभव आला त्याच्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला जैव पोटॅश हे हमखास वापरलं पाहिजे। त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नात भर होते, एकरी उत्पन्नात वाढ होऊन आपल्याला त्याचा फायदा मिळतो। त्याच्याकरता जैव पोटॅश हे हमखास आपण वापरलं पाहिजे। मिट्टी मुस्कुराएगी। JU Agri Sciences, मिट्टी मुस्कुराएगी।